गुड मॉर्निंग. आज 18 जुलै. आता पंगत बसते, महाराष्ट्र पंगत आहे. आता उपास सोडायचा असतो. मी उपास सोडून परत पकडणार आहे, कारण आज गुरुवार पण आहे. आणि आता कीर्तन वगैरे झाले, सकाळी भजन वगैरे झालं. आता जेवल्यानंतर डायरेक्ट आपण रेल्वे स्टेशनवर जाणार. आज जेवायला पण चांगले आहे, बासुंदी वगैरे. चला, ही शेवटची सकाळ पंढरपूरमध्ये. भेटूया रेल्वे स्टेशनला. चला मंडळी, रेल्वे स्टेशन आले पंढरपूरचं. आता बोर्ड वगैरे काहीच लावलं नाही यांनी. मित्रांनो, जरा आतमध्ये आले होय. तेव्हा का इकडे तिकीट बुकिंग आहे, काउंटर. इकडं स्टेशन आहे. इकडं बघा एक शोपीस ठेवला आहे. चला आता तिकीट काढायला लाईनला लागूया. स्टेशन एक नंबर आहे. पंढरपूर म्हणल्यावर शेवटी विठ्ठलाची व्यवस्था. बघा इथं बुकिंग काउंटर आहे. फार मोठे आतमध्ये बघा. चला आता तिकीट काढूया आपण. 7:45 झालेले. आता आपण पंढरपूर स्टेशनवर आहे. हे बघा, आपले हे वाले सर पण आहेत सोबत, ते पण आहेत. आता आपण तिकीट काढले. जुवेतच्या घरी जाणार होतो आपण. जुवेत टेंभुर्णीला राहतो, त्यामुळे मग मी प्लॅन बदलला. डायरेक्ट कुरुडवाडीचं नाही काढलं मी, इथून मोडलीमचं काढले. मोडलीमपासून टेंभुर्णीला बस आहे. ॲक्च्युली कुरुडवाडीपासून पण होती टेंभुर्णीला, पण ते थोडं लांब पडतं. मग त्यापेक्षा मी हाफ वे उतरणार आहे. माझे 2 सर पुढे जातील, पण माझी ट्रेन यांच्यासोबतच आहे. मग टेंभुर्णीवरून मी परत बसने कुरुडवाडीला येईल. आता मला पंढरपूरपासून मोडलीमचं तिकीट पडलं आहे. ते पडलं आहे 10 रुपये पॅसेंजर. आणि सरांचं जे तिकीट आहे, आता सरांचं जे तिकीट आहे ते पंढरपूरपासून तळेगाव, म्हणजे हे आता कुरुडवाडीपासून पुण्याला पण चालेल. हे 2 जणांचं काढले. 200 रुपीज, म्हणजे पर हेड 100 पडले त्यांचे. पंढरपूरपासून डायरेक्ट ट्रेन खूप कमी आहे, पण एकच तिकीटमध्ये तुम्ही जाऊ शकता. आता कुरुडवाडी मेन जंक्शन आहे, तिथून भरपूर फाटे फुटतात, म्हणून तिथून लवकर आहे. आणि कसं आहे, गाडीपेक्षा जाण्यापेक्षा ते 500 रुपये एका टेम्पोला किंवा कारला देण्यापेक्षा रेल्वे खूप चांगली आहे. आणि सहन पण होती जरा. आज तसं उपवास आहे, बघू आता. आता एक अर्धा एक तास तर जाईल मोडलीमला जाता जाता, आणि त्याच्या पुढं मग कुरुडवाडी. आज कसं वारी म्हणजे एकादशी होती काल परवा, तर आज जरा स्पेशल ट्रेन ऑर्गनाईज करतात. कारण वारकरी भरपूर असतात, त्यामुळे एक्स्ट्रा ट्रेन हे करतात, ऑर्गनाईज करतात. मित्रांनो, आपल्याला 1:45 वाजता पण आहे, जी अजमेरमधून येते का वाटतं. अजमेरला जाते, सोलापूर अजमेर आहे सुपरफास्ट. ते आपण 1:45 वाजता तिकीट पकडणार. बघू आता जुवेच्या घरी कधी पोहोचतोय, कारण आता सर्वात पहिली येणारी रेल्वे जी आहे पॅसेंजर लोकल, ती काहीतरी 8:30ला सांगितलं. बघू, आपण वेट करू. बाकी आणि एक काळजी घ्यायची की आपण ट्रेनने प्रवास करतोय. आता रूल्स अगोदरपासून आहे, पण माणसांना आता कळायला लागलं, कारण नाही का TC कापायला लागले ना फाईन. मग कळतं की तुम्ही सुपरफास्टचं काढताय तर एक्सप्रेसला चालतं, आणि सुपरफास्टला पण चालतं. पण एक्सप्रेसचं काढलं आहे ते फक्त एक्सप्रेसला चालतं, आणि त्याच्या खालच्या लोकलला चालतं. सुपरफास्टला नाही चालत एक्सप्रेसचं, त्याची काळजी घ्या. आता इथं कसे गावाकडचे लोक येतात, ते जरा मिसअंडरस्टँडिंग होती त्यांची. थोड्या वेळाने मित्रांनो आपली ट्रेन आहे, पॅसेंजर ट्रेन. बघा, असं पंढरपूर स्टेशन आहे. हे मेन स्टेशन नाही, कुरुडवाडी इकडं मेन स्टेशन आहे. तिकडे सुपरफास्ट वगैरे ट्रेन आहे. एक नॉर्मल जंक्शन आहे.
10:15 वाजलेले आहेत. आता आपण मोडलीमला आलो. मोडनीम असं नाव आहे, MODNIMB. आपण जाऊ आता जुवेतकडं. तिथून एक अर्धा एक तास लागेल. बघू आता बस कशी आहे कशी नाही. आता माझे जे सर वगैरे आहेत, माऊली मित्रमंडळी, ते जातील कुरुडवाडीला. सुरुवातीला कसं सकाळची एक 11:30ची ट्रेन असते आणि त्याच्यानंतर एक 12ची आणि डायरेक्ट एक 10ची आहे आणि त्याच्यानंतर 1:45ची म्हणजे 1:45ची आहे. मी 1:45ची याने जाणार आहे सुपरफास्ट, कारण ती त्यांच्या अगोदर पोचती आहे आणि कसं त्याला गर्दीसुद्धा कमी असणार आहे. आता वारकरी मंडळी त्यामुळे गर्दी जाम असते त्या ट्रेनला आणि स्पेशल ट्रेन ऑर्गनाईज केली. जाऊया आता मोडलीमच्या बस स्टँडला. तिथं किती फेअर पडतं ते पण सांगतो तुम्हाला. आता मला इथून 10 रुपये फेअर पडलं, कारण पंढरपूरवरून मोडलीमवरून कुरुडवाडी अशी जाते गाडी. आता जाऊ. मोडलीमचं बस स्टँड आलं. हा हायवेला चिटकून आहे. असं बस स्टँड म्हणजे हे डायरेक्ट हायवेला चिटकून. तर इथं जरा थांबू, बघू एस टी किती वेळाने येते ते आपल्याला माहीत नाही. डायरेक्ट हायवेनी अर्धा एक तासात टेंभुर्णी. मित्रांनो टेंभुर्णी बस स्टॉपला आलो आहे बघा. खूप म्हणजे दगदग झाली पण जुवेत पण आहे. जुवेत आहे मस्त म्हणतात मित्रपरिवार. मित्रांनो 12 वाजलेले आहेत. आपण जुवेतच्या घरी पण आलतो. आणि अजून एक अपडेट म्हणजे जी नागरकोइल होती 11:30ची, ती अर्ध्या तासाने लेट झाली म्हणून आता आपल्याला भरपूर ट्रेन आहे. बघू हो का, इथून आपण आलो. आता जुवेचं घर बघा, एकच नंबर. मित्राच्या घरी आलं नाही हो, एक्सपिरियन्स लई मस्त. त्यांनी मला टेंभुर्णी बस स्टॉपवरून पिकअप केलं, मग बाईकवर आला. तो ऑलरेडी म्हणजे येऊन थांबलेला, त्यांनीच मला बोलवलं. तो आलो आणि म्हणलं एवढं लांब आलो आहे तर भेटून जावं मित्रांना. मस्त गावाकडची कशी फील असते ना ती इथे. सिटीमध्ये आपल्याला नाही कळत नाही की गावातले कसे राहतात, किती दिवस काढतात. तर वारीमध्ये पण नाही का जमिनीवर झोपणं वगैरे असतं. इथं एवढं घर आहे, हे त्यांचं जुनं घर आहे म्हणतं. हा का असं मस्त घर आहे. त्याचं किचन बाहेर आहे, इथं घर आहे. जास्त दाखवणार नाही. जरा फ्रेशअप झालो खूप वेळानंतर, नाही का तोंड वगैरे फेस वॉश केलं, बरं वाटतं. आता आपली ट्रेन आहे 1:10ची आणि त्याच्यानंतर 1:45ची डायरेक्ट 1:45, 1:45ची. ती आता इथून अर्धा तास जाईल आपल्याला, कारण मोडनीमवरून यायला आपल्याला इथं अर्धा तास लागला, 25 मिनटं. लवकर आलो कारण हे सुपरफास्ट हायवे ना, सोलापूर हायवे, तिथून खूप जवळ आहे ह्याचं घर जुवेतचं. आणि आता तुमच्यासाठी एवढं फिरतो आहे मित्रांनो. सबस्क्राईब करा नवीन असेल तर, कारण खूप जण असे आहेत की व्ह्यू करतात पण सबस्क्राईब नाही करत. आणि आवडला असेल तर लाईक करा. अजून आहे, आता एंड नाही करत आहे ब्लॉग, पण आहे तेच की खूप जण व्ह्यू करतात पण सबस्क्राईब करत नाही. कष्ट चालू आहेत थोडे त्यामुळे. आणि तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन ते देतो आहे. आता काल तर खूप लवकर झोपणं झालं, कारण वारीमध्ये लवकर झोपायचं होतं. बघू आता तिथून बस कशी ते पण दाखवतो आणि रेल्वे स्टेशनला भेटतो. चला मित्रांनो 12 वाजल्या निघतो आहे. ते जुवेतचे पप्पा आहेत आणि जुवेत गाडीवर सोडतो आता मला. जाऊया बस स्टँडवर जाऊ का. चला मित्रांनो जुवेतनी इथपर्यंत सोडलं, धन्यवाद. आता इथून बघू, इथून बस फेअर आपल्याला किती पडेल किती माहिती नाही, पण कुरुडवाडीला जायचं आहे. इथून जायचं आहे कुरुडवाडीला, टेंभुर्णीवरून कुरुडवाडी. ते तसं जवळ आहे मग असं शॉपपेक्षा. तर 1:15 वाजलेले, 45 मिनटं किंवा अर्ध्या तासात आली. हे बघा हे स्टेशन आहे कुरुडवाडीचं. कुरुडवाडीपासून कोण कोण आहे जरा सांगा, कमेंटमध्ये सांगा. आता इथून जाऊ रेल्वे स्टेशनला. एक 800 मीटरच्या अंतरावर आहे रेल्वे स्टेशन, तिथं जाऊया. चला कुरुडवाडी जंक्शन आले, आता आतमध्ये जाऊ. मित्रांनो 1 वाजलेलं आहे. आपली ट्रेन जी 1:45ची होती ती पण लेट झालेली, म्हणजे आज सलग 4 गाड्या लेट झाल्या. आपली गाडी आता 3ला आहे सुपरफास्ट, आजमेर जी आहे, सोलापूर आजमेर, ती पण लेट झाली. 2 तास लेट आहे. आता काही स्टेशनवर थांबा, स्टेशनवर थांबूयात. मी आलो कुरुडवाडी स्टेशनला.
बसलो 6 वाजता आलो, 3 तास लागले, 3.5 तास लिहिले. तिचा नंबर आहे 22106. आणि इथं तिकीट फेअर सांगायचं तर कुरुडवाडीपासून 90 रुपये पडले सुपरफास्टचे. बरं झालं लोकलनी नाही आलो, कारण 6 वाजलेच असते. चला, तर आपली सिरीज इथं